जुलै महिना पावसाने उघडीप दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली आहे। परवा मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो सध्याही आता सुरू आहे। आपण पाहू शकतो की 2 दिवसापासून बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा शहर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्याचा विचार केला तर खामगाव तालुक्यामध्ये 146 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। मागील वर्षीच्या तुलनेने 67 मिलीमीटर पाऊस हा कमी झालेला आहे। गेल्या 24 तासात बुलढाणा जिल्ह्यामध्ये 11.5 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर सर्वाधिक पाऊस हा बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान 761 मिलीमीटर आहे आणि यापैकी 34.11 मिलीमीटर पाऊस हा जिल्ह्यामध्ये कमी झालेला आहे। एकंदरीमध्ये या पावसामुळे शेगाव तालुक्यामध्ये भिंत कोसळून एक वृद्ध महिला ठार झालेली आहे आणि या सततच्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि खामगाव हा मार्ग बंद पडलेला आहे। या भागामध्ये एक ट्रक फसल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद पडलेला आहे। त्यानंतर खामगाव मलकापूर आणि इतर भागामध्ये झाडे उन्मळून पडलेली आहेत। जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये नद्यांना पूर आला आहे। बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जळगाव धरणा परिसरातील जी कोलवड नदीची नदी आहे त्या कोलवडच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे। त्यामुळे हा रस्ताही बंद पडलेला आहे। एकंदरीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये 96% पेरण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहे आणि अभ्यासकांच्या मते जे शेतामध्ये पाणी भरलेले आहे त्यामुळे पिके ही अनेक काळापर्यंत तग धरून राहण्याची शक्यता आहे। एकंदरीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो पर्जन्यमान बसत आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी भरल्याची परिस्थिती आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।